तर दरबारामध्ये असणारे जे काही भक्त आहेत ते आपल्या घरून देखील या ठिकाणी कापूस घेऊन आणून आईच्या या गादीसाठी हा कापूस या ठिकाणी दरबारामध्ये देतात. हे आपण या ठिकाणी पाहू शकता. या भक्तांनी आपल्या घरातून तुमचं नाव काय? बरं, हा कापूस आपण घरून आणलेला आहे का? ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आणलेला कापूस या ठिकाणी सपूर्त करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या ठिकाणी बघू शकता आपण भगिनी सर्व कापूस पिंजत असताना आपल्याला या ठिकाणी दरबारामध्ये दिसून येतील. त्यांना देखील आपण विचारूया की त्यांना हे कापूस पिंजून आईची सेवा करण्यामध्ये आनंद कशा प्रकारे मिळतो, या ठिकाणी विचारूया. ताई, तुम्ही मला सांगा की ही सेवा तुम्ही कधीपासून या ठिकाणी देवीच्या दरबारामध्ये करता? चालू आहे. कापूस नीट करण्यास आनंद वाटतो. सेवा करायला एवढं पुण्य पण लागते की आपल्या हातात हा कापूस आहे. छान वाटतं. इकडेही पाहूया. आई, तुम्हाला काय वाटतं? कापूस पिंजून आनंद मिळतो का? आनंद वाटते, सुख लागतंय, आनंद होता चांगला. वर्षाला अशी सेवा करू द्या. आता करता 30 वर्ष झालं, पण आणि तिच्या पुढे करू द्या. 20 वर्ष झाले ती सेवा करतात त्या ठिकाणी. 30 वर्ष खूप छान वाटतंय, आनंद वाटतो सगळा. या बाजूलाही आपण पाहू शकता जे आलेले दरबारामधील भक्त आहेत, हे भक्त सुद्धा या ठिकाणी आईची या ठिकाणी कापूस पिंजून सेवा करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. काका, तुम्हाला ही सेवा करून कसं वाटतंय? आनंद वाटतोय. आनंद वाटतं. आपल्याला कसं वाटतं? आपल्याला कसं? आज आपल्यासोबत काका आहेत, त्यांच्याबद्दल हे देवीची या ठिकाणी सेवा पार पडत असतात. आज आपण त्यांना विचारूया की या ठिकाणी कशा पद्धतीने ही गादीची सेवा या ठिकाणी होत असते. तर काका, मला तुमचं आधी नाव सांगा, काय आहे? माझं नाव अच्युत नागनाथ कुलकर्णी, राहणार तुळजापूर. माझं नागेश गादी भंडार म्हणून माझं दुकान आहे जवाहर गल्लीमध्ये. मी 45 वर्षापासून विनामूल्य सेवा करत आहे. एक गादी माझ्यातर्फे देत आहे आणि 2 गाद्या पलंगीच्या असतात. एका गादीला कापड 5 मीटर लागतंय. हे कापड 300 रुपये मीटर असतं. आणि ही गादीची सेवा करत असताना आपल्याला आनंद होतो का? अगदी सकाळी 5 वाजता 5 वाजल्यापासून संध्याकाळी देवी झोपूस तर मी अगदी इथली जागा सोडत नाही. माझा मुलगा योगेश चित्र कुलकर्णी मला मदत करू लागतो. कापूस पिंजण्याचे काम शंभू पिंजारी त्यांच्याकडे आहे आणि तोंड लावायचं काम निघते यांच्याकडे आहे. या सगळे मिळून काम केलेलं असतं. आता हे गादी निवडत असताना असं म्हणतात की भरताना यामध्ये फक्त कापूस असतो, मात्र ही गादी ज्यावेळेस आपण पुन्हा उघडतो त्यावेळेस मात्र याच्यामध्ये विविध अशा गोष्टी आपल्याला आढळून येतात. भरपूर अगदी त्या ठिकाणी मला देवीचे पदर, बाहेरचे जोडवे वगैरे सापडलेले असतात. मी आपल्या इथं जे सवाष्ण असतात माशिदार बसले त्यांना देत असतो. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.